अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाचा म्हणजेच LICचा वापर केला आहे। LICवरती दबाव आणून अदानीच्या कंपन्यांमध्ये 33,000 कोटी रुपये गुंतवण्यास भाग पाडले गेले। तर एकीकडे अदानी समूहाला एवढी मोठी रक्कम दिली जात असताना सर्वसामान्य तरुणांना म्हणजेच उद्योजकांना साधे लाखभर रुपयांचे देखील कर्ज दिलं जात नाहीये आणि याचाच निषेध करण्यासाठी तसंच तरुणांनाही उद्योगासाठी भांडवली कर्ज द्यावे या मागणीसाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष गटाने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात LIC कार्यालयावरती धडक दिली आहे। यावेळेस LIC अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तरुण बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। तर अदानी समूहातील कंपन्यांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून अमेरिकेमध्ये या कंपन्यांविरोधात चौकशी सुरू केली आहे। त्यामुळे अदानी समूहावरील कर्जाचं ओझं वाढलं असून यातून गौतम अदानी यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने LICवरती दबाव आणून अदानी समूहात सुमारे 33,000 कोटींची गुंतवणूक करण्यास भाग पाडले। एकाच माणसावर मेहरबान होऊन सर्वसामान्य जनतेचा पैसा उधळण्यास आपला विरोध आहे असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष गटाने हे आंदोलन केलंय। तर आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शेकडो कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणा देत तसंच फलक झळकावत LIC कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली आहे आणि विभागीय व्यवस्थापक कृपा भंडारे यांची भेट घेऊन जर अदानीसारख्या समूहाला पैसे दिले जात असतील तर आमच्यासारख्या गोरगरीब मुलांनाही निधी दिला पाहिजे आणि आम्हाला व्यवसाय करायचा आहे अशा आशयाच्या मागण्या देखील आंदोलकांकडून करण्यात आल्या आहेत। LIC कार्यालयाबाहेर आज हे आंदोलन छेडले कसं आहे, वॉशिंग्टन पोस्टनी 2 दिवसापूर्वी ही ब्रेकिंग न्यूज केली की LICनी गुंतवणूक अदानीमध्ये 32,000 कोटी रुपयाची केली। आता टोटल LICची गुंतवणूक अदानीमध्ये 60,000 कोटीची झालेली आहे। माझा मूलभूत प्रश्न आहे या सरकारला की आपण अदानींना एअरपोर्ट देतो, आपण अदानींना पोर्ट देतो, आपण अदानींना रस्ते देतो आणि हे सगळं करत असताना आपण त्यांच्यात गुंतवणूकही आपल्या माध्यमातून करतो। ही गुंतवणूक अशा टाइमला दिलेली आहे जेव्हा हिंडनबर्गचा रिपोर्ट आलेला, अदानीच्या मागे सगळे बँका लागले होते पैसे परत घेण्यासाठी, त्यावेळेस त्याला एक हात द्यायचं काम या सरकारने केलंय। माझं स्पेसिफिक म्हणणं आहे आणि आम्ही आज LICवर मोर्चा अशासाठी काढलाय की 30 कोटी जनतेचा पैसा LICकडे लागलेला आहे। ते सरकारच्या सांगण्यावरनं तुम्ही कुठल्या एका समूहाला देऊ नका जेणेकरून 30 कोटी जनतेचा पैसा डुबेल अशी परिस्थिती येईल। हे प्रामुख्याने आमची मागणी आहे। आज आम्ही LICमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इकडे आलेलो आहे आणि त्यांना हेच सांगणार आहेत की जे डिसिजन्स घ्याल ते इंडिपेंडेंटली घ्या, सरकारच्या सांगण्यावर कुठल्याही एकाला हात देऊ नका। आज तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो की भारताच्या व्यवस्थेत 3.6% LICची गुंतवणूक पुऱ्या मार्केटमध्ये आहे। असं असताना अदानी सरकारला 60,000 हजार कोटीचं जर तुम्ही हे केलं आणि कंपनी उद्या उडली तर गरीब माणूस रस्त्यावर येईल। त्यामुळे याचा विचार तुम्ही करावा असं LICला निवेदन देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत।